महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना, महामातांना प्रथमतः अभिवादन। आज 6 डिसेंबर पिंपरी ह्या गावी, सय्यद पिंपरी या गावी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी नाशिक जिल्हा आणि इतर ठिकाणावरून देखील आमच्या सर्व बांधव, माझ्या भगिनी या आलेल्या आहेत। की याच्या आधी माझ्या आधी सरांनी सांगितलं आहे गायकवाडांनी की मुंबईला ज्यांना जमत नाही, मुंबईला जाऊ शकत नाही, काही कारणास्तव जाऊ शकत नाही, ते इथे येऊन बाबासाहेबांना वंदन करतात। मी या ठिकाणी एक सांगू इच्छितो की काळ बदलतोय, परिवर्तन होतंय आणि परिवर्तनाची एक भाषा, परिवर्तनाचे एक भाग हा ह्या पिंपरी गावाने घेतला की ही 200 वर्षाची की 150 वर्षाची जी इमारत होती, ज्याला चावडी म्हणून संबोधलं जायचं, तिचं निर्माण हे आता बुद्ध विहारात होतं। हे खूप अभिमानास्पद बात आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की जसं माणूस बदलतो, नवीन नवीन गोष्टी घेतो, तसं तसं या गावाने देखील या ठिकाणी खूप चांगला निर्णय घेतला आणि खूप चांगल्या निर्णयातून हे बुद्ध विहार उद्या उभं राहणार आहे। याच्याबद्दल मला रास्त अभिमान आहे आणि या सगळ्या गावकऱ्यांचा मी मनापासून आभार मानतो, ते पण भारतीय बौद्ध महासभा जिल्हा, तालुका आणि शाखेच्या वतीनं। दुसरी गोष्ट अशी आहे की मी ह्या निमित्तानं माझ्या बांधवांना, माझ्या भगिनींना एक सांगू इच्छितो की बाबासाहेबांना नतमस्तक होण्यासाठी 6 डिसेंबर असो, 14 एप्रिल असो, जेव्हा आपण जातो तेव्हा काहीतरी एक चांगला संकल्प घेऊन जावं अशी माझी मनापासून इच्छा आहे। काय संकल्प घेऊन जावा? जी मुलं आज 10वीला 12वीला जी आहेत, यांनी जाऊन बाबासाहेबांच्या पुढे नतमस्तक झाल्यानंतर मी डिग्री डिप्लोमा घेईल, मी मोठा इंजिनियर होईल, मी काहीतरी होईल, तेव्हा बाबासाहेब मी तुम्हाला भेटायला येईल, हे ठरवा। हे मी तिथं जाईल मुंबईमध्ये, मी अमकं करील, तमकं करील, मजा करील, हे बंद करा। माझं प्रामाणिक मत आहे, माझ्या भगिनींना मत आहे की केवळ 6 डिसेंबर आणि जत्रापत्रा हे करू नका। तुम्ही करायचं असेल तर बाबासाहेबाशी एकनिष्ठ राहून बाबासाहेबांनी दिलेला धम्म हा आत्मसात करा, त्या धम्माच्याच वाटेवर चला, ही आमची इच्छा आहे। तुम्ही नुसतंच शो करू नका, मी चालले 6 डिसेंबरला सफेद साडी घालून, मी चालले जयंतीला सफेद साडी घालून, आणि ह्या गोष्टी तिथपर्यंत ठेवू नका। तुमच्या घरात बुद्ध आणा, तुमच्या घरात बाबासाहेब आणा, हे जास्त महत्त्वाचं आहे। म्हणून मी एवढंच म्हणेल की ह्या विहाराच्या संदर्भामध्ये पुन्हा एकदा मी माझं मत सोमनाथजी गायकवाड मांडतो। त्याला कारण असं आहे की जर ह्या विहाराला तुम्ही सगळ्यांनी मिळून एक चांगली कमिटी तुमची जी आहे, तुम्ही सगळे मिळून एक चांगलं नाव सुचवलं तर अति उत्तम राहील त्या विहाराचं नाव त्रैलोक्य बौद्ध विहार। मी तुम्हाला परत एकदा सांगतो की काही जरी झालं तर त्रैलोक्य बौद्ध विहार हा भगवान बुद्धाच्याच धम्मातला धम्म आहे आणि त्याच्यातलंच ते वाक्य आहे, असं काही नाही। परंतु माझं म्हणणं असं आहे, वैयक्तिक मी पुन्हा सांगतो, वैयक्तिक कोणी संस्थेवर कोणावर पोट ठेवू नका। माझं वैयक्तिक महत्त्व असं आहे की त्रैलोक्याच्या ऐवजी तुम्ही कपिलवस्तू ठेवा, तुम्ही इतर तुम्हाला आणखीन काही नावं सुचले असं ठेवा। हे जर ठेवलं तर फार बरं होईल, एवढंच मी बोलेल, येथेच मी थांबेल। जय भीम।